खूप वर्षांपूर्वीची एक आठवण माझ्या मनात आहे. मी असेन जेमतेम 5-6 वर्षांचा आणि आम्ही राहत होतो खानदेशातल्या जळगाव नावाच्या शहरात. आमच्या शहरामध्ये खूपच हलचल आली, की आपल्याकडे रणजी ट्रॉफीची महाराष्ट्र विरुद्ध मुंबई ही मॅच होणार आहे. जळगावच्या पोलीस परेड मैदानावरती ही मॅच झाली, कारण तेव्हा स्टेडियम असे नव्हतेच. आणि या दोन्ही टीम्स राहिल्या कुठे? तर मुळजी जेठा कॉलेज, एम.जे. कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलवर. ते तेव्हा नवीन बांधलं गेलं होतं. गमतीची गोष्ट म्हणजे माझे वडील याच कॉलेजामध्ये प्राध्यापक होते आणि त्या हॉस्टेलचे रेक्टर होते. त्यामुळं सलग 4-5 दिवस मी त्या काळातल्या जवळ-जवळ प्रत्येक क्रिकेटपटूला डोळे विस्फारून पाहिलं. आणि ते सगळेजण हॉस्टेलमधल्या खोल्यांमध्ये राहत होते आणि हॉस्टेलच्या मेसमध्ये जेवत होते. त्यांना घेऊन जायला आणि परत आणायला दोन्ही टीम्सना एस-टीची बस होती. हे सगळे लोकं गेले आणि माझे वडील रेक्टर असल्यामुळे सगळ्या खोल्या परत साफ करणं, परत विद्यार्थ्यांना तिथं आणणं, असं सगळं चालू झालं. त्याच्यामध्ये विनू मांकड ह्यांची उशी आणि विजय हजारे ह्यांचा दाढी करण्यासाठी वापरायचा आरसा, अशा 2 गोष्टी ते दोघे विसरून गेले होते. ह्या 2 गोष्टी आमच्या घरामध्ये सोविनर म्हणून आल्या आणि त्यानंतर कित्येक वर्ष मांकड उशी आणि हजारे आरसा हा आमच्या घरातल्या वस्तूंचा अविभाज्य भाग झाले होते. हे सगळं आज आठवण्याचं कारण असं, की आज क्रिकेट भोवती विलासाची, भरपूर श्रीमंतीची झळाळी आलेली असताना त्या काळामधल्या त्या खेळाडूंचं जीवनमान, राहणीमान, की हे खेळाडू त्यावेळी कसे राहायचे, ते किती साधेपणाने राहायचे, ते किती नम्र होते. आणि आज हाच आपला विषय आहे, की एखाद्या खेळाडूच्या डोक्यात हवा जाते म्हणजे काय होतं आणि हवा जात नसेल तर ती का जात नाही? आजच्या या IPL मुळे किंवा जे काही आपण क्रिकेट विश्वामध्ये जे काही पैसा आलेला आहे, त्याच्यामुळे खेळाडू जे पूर्वीचे हेमू अधिकारी, पॉली उमरीकर, हे जे काही आपले प्लेयर होते, माधव मंत्री, ही लोकं ट्रेनमधनं प्रवास करायचे. तेव्हा त्यांना दिवसाला ₹100 मिळायचे. टेस्ट मॅचला ₹500 मिळायचे. एवढं मानधन घेऊन हे लोक क्रिकेट खेळायचे. याच्यातनं ते प्लेयर घडले. कॅरेक्टर बिल्ड झालं. सचिन हे कॅरेक्टर बिल्ड झालेलं एक फार मोठं उदाहरण आहे. बिकॉज ही स्टील ग्राउंडेड. राहुल द्रविड रोल मॉडेल ऑफ कॅरेक्टर म्हटलं तर आपण राहुल द्रविडकडे बघू शकतो. खेळामध्ये कॅरेक्टर, ह्युमिलिटी, याला आपण कसं बघता? कॅरेक्टर आणि इमेज या दोघांमधला फरक समजून घेणं. इमेज म्हणजे प्रतिमा, कॅरेक्टर म्हणजे व्यक्तिमत्वामधली मूल्य. हा फरक आहे ना, तो कोणत्याही खेळाडूच्या मनामध्ये स्पष्ट असणं आवश्यक आहे. इमेजच्या पाठी जेव्हा आपण लागतो तेव्हा दिखावा येतो. जे कमावलेलं आहे त्याच्या काही पट जास्तीने दाखवणं येतं आणि दाखवण्याला जेव्हा जास्त महत्त्व मिळतं तेव्हा टिकवण्याचं महत्त्व आपोआप कमी होतं. मग तो पैसाच नाही तर कौशल्य सुद्धा. तू सगळी चांगली उदाहरणं सांगितलीस, जी अनुकरणीय आहेत. पण काही उदाहरणं अशी पण आहेत, की ज्याच्यामध्ये हवा डोक्यात गेली असं आपण म्हणतो आणि त्यामुळे नुकसान कर्तृत्वाचं झालं, नुकसान संघाचं झालं, नुकसान खेळाचं झालं, नुकसान देशाचं झालं. 100% सगळ्यांचं नुकसान झालं. 100%. मग हा फरक कशात आहे? तर हा फरक इमेजच्या पाठी धावण्यामध्ये आहे. गांधीजी त्यांच्याकडून आपण खूप काही शिकावं. त्यातली एक गोष्ट अशी, की ते जेव्हा इंग्लंडमध्ये जातात पहिल्यांदा शिकायला, त्या काळामध्ये त्यांनीच लिहून ठेवलंय, की त्यांचा सगळा भर हा इमेजवर कसा होता. म्हणजे पाश्चात्य पद्धतीनेच राहणं, पाश्चात्य पद्धतीनेच वागणं,
मग ते नृत्य शिकायच्या क्लासमध्ये जातात, व्हायोलिन शिकायच्या क्लासमध्ये जातात. मग त्यांच्या असं लक्षात येतं, की ही सगळी प्रतिमा आहे, ही इमेज आहे, याच्यामध्ये माझं स्वत्व कुठे नाही, माझं सत्व कुठे नाही. आणि मग त्यांना हा फरक कळतो, की व्हॉट इज इमेज अँड व्हॉट इज कॅरेक्टर. आणि मग त्यांना असं वाटतं, की माझे जे संस्कार आहेत, जे मी इथे घेऊन आलो, त्याची तडजोड मी या प्रतिमेसाठी करायची का? आणि मग ते त्यातला खडतर निर्णय घेतात, की मी असं नाही करणार, इमेजला महत्त्व जास्त नाही देणार. एक खूप छान वाक्य अब्राहम लिंकनचं आहे, की इमेज इज लाइक शॅडो ऑफ द ट्री, whereas character is the tree. The shadow lengthens or shortens. नॉट कॅरेक्टर. The tree remains the same. हे वाक्य काय सांगतं आपल्याला? की इमेज आहे ना, ती भली, बुरी, कमी, जास्त ही होत राहील. पण सत्व आणि स्वत्व जे आहे, वा वा. कॅरेक्टर जे आहे ना, ते त्या झाडासारखं उभं पाहिजे. हे ज्यांना कळलं खेळामध्ये, त्यांच्या डोक्यात हवा गेली नाही. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्यांनी त्यांच्या भावनांची मशागत ही फार चांगली केली. भावनांची मशागत म्हणजे काय? आपल्या सगळ्यांच्याकडे 3 प्रकारच्या भावना आहेत. मी भावना, आम्ही भावना, सर्व भावना. जे फक्त मी भावनेमध्ये अडकले, त्यांच्या डोक्यात हवा गेली. तिथे अडकल्यामुळे काय झालं, मी आणि माझी इमेज ह्याच्यामध्ये माझी इमेज जास्त महत्वाची झाली. पण आजकालच्या जमान्यामध्ये प्रतिमेला खूप महत्त्व दिलं जातं. सोशल मीडिया याच्यातनं प्रत्यक्षाहून प्रतिमेला महत्त्व जास्त दिलं जात आहे. तो ड्रॉबॅक होतो आणि त्याच्यामुळे कॅरेक्टर चांगली बिल्ड होत नाही असं म्हटलं तर ते सूचकच असेल. आपल्याला ना सोशल मीडियाला जगात सगळ्यासाठी जबाबदार धरण्याची खोड आलेली आहे. सोशल मीडिया आणि क्षेपणास्त्र आणि सोशल मीडिया आणि अणुऊर्जा सगळं एकच आहे अगदी की अगदी अगदी. तुमच्या हातात आलेली साधनं तुम्ही कसे वापरणार हे किती महत्वाचं आहे. त्यामुळे सोशल मीडिया हे करतंय नाही. मी सोशल मीडियाला आंधळेपणी फॉलो करतोय म्हणून हे होत आहे. म्हणजेच जिथं कुठं इमेज बिल्डिंग करायला लागते अशी काही जीवनाची क्षेत्र असतात. मी नाही म्हणत नाही. पण तुम्ही त्या इमेजचा बळी होणं ही वेगळी गोष्ट आहे ना. राईट. म्हणजेच कसं, की माझ्या आजूबाजूला आज ॲफ्ल्युअन्स आहे. समृद्धी, सधनपणा हे माझ्या आजूबाजूला आज आहे. पण ह्या सधनपणा, ही समृद्धी, हा डामडौल हे जे सगळं दृश्य आहे, त्याने मी स्वतःला किती बाधित करायचं हा माझा प्रश्न आहे. शास्त्रज्ञांनी एक नवीन आजार शोधून काढलाय. त्याचं नावच आहे ॲफ्ल्युएन्झा, जो ॲफ्ल्युअन्स मधून तयार होतो. ॲफ्ल्युएन्झामुळे जे बाधित होतात ते प्रतिमेच्या प्रेमात पडतात. आणि प्रतिमेच्या प्रेमात पडायला पण परंपरा आहे. नार्सिसस नावाचा राजा होता. तो स्वतःच्याच प्रतिमेच्या आणि प्रतिबिंबाच्या प्रेमात पडला की म्हणून तर आपण नार्सिसिझम हो हो. वगैरे सगळे शब्द आले. अगदी नार्सिसिझमचा गाभा काय आहे? मीचा अति. अगदी अगदी. सचिन तेंडुलकर निवृत्त होतो तेव्हा त्याला एक पत्रकार विचारतो की सचिन, वी ऑल विल मिस यू. तो म्हणतो यू विल नॉट मिस मी, यू विल मिस माय गेम. असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा तो जमिनीवर असतो. हा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ग्राउंडेड? बिईंग ग्रेटफुल. तुम्ही तुमची कृतज्ञता सतत ठेवणं आणि तुमच्या आजच्या कर्तृत्वाच्या मागे अनेकांचं श्रेय आहे ही कृतज्ञता आणि त्यामुळे मी घडलो आहे ही नम्रता. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू स्पेल आउट इमोशन्स, की अनेकांच्या मुळे मी घडलो आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. ही कृतज्ञता नम्रतेची जोडी आहे. आणि म्हणून सचिन सारखा खेळाडू शेवटची टेस्ट इनिंग्स खेळल्यानंतर त्या पिचकडे जातो, त्या मातीला नमस्कार करतो. जेव्हा आपण एखाद्या कॅरेक्टर बिल्ड होतो दिसतं आपल्याला मध्यमवर्गीय कुटुंब, मध्यमवर्गीय कुटुंबाचे संस्कार आणि संस्कृती
याच्यामध्ये खूप मोठा भाग आहे कॅरेक्टर हम्म. बिल्ड होताना. हम्म. हे राहुल द्रविडची जी फॅमिली आहे शिकलेले लोक आहेत. हम्म. त्याचे मिसेस शिकलेत, वडील शिकलेत, पण स्टील आफ्टर अचिव्हिंग सो मेनी थिंग ही स्टील ग्राउंडेड. ते हम्म. कुठच्या फंक्शनला तो गेला, तो लाईनमध्ये उभा राहतो. तर ही जी मूल्य आहेत, हम्म. मध्यमवर्गीय मूल्य, ही कॅरेक्टर बिल्ड करताना किती उपयोगात असतात. मूल्यांना मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग, उच्च वर्ग, निम्न वर्ग बरं. असं काही नसतं. मूल्य मूल्य असतात. त्याच्यामुळे त्यांना एका सामाजिक आर्थिक वर्गाशी जोडणं हे मूल्यांचं अवमूल्य नाही. आपण मानवी मूल्य ही पकडली पाहिजे. ती त्या व्यक्तीच्या बॅकग्राऊंडमधनं आली. ती त्या व्यक्तीनं कशी इम्बाईब केली, स्वतःमध्ये कशी उतरवली, हा त्या व्यक्तीचा प्रवास झाला. आपल्याला दोन्ही प्रवास बघायला मिळतात. एके ठिकाणी मला यश मिळालं याचा अर्थ मी यशस्वी झालो असा लावला गेला आणि दुसरीकडे मला यश मिळालं त्याबद्दल मी समाधानी आहे, पण आता यशाची पुढची पायरी कोणती आणि ती गाठण्यासाठी मी माझी कोणती कौशल्य वाढवली पाहिजेत, ह्याचा मी आता विचार करेन, ही भूमिका आली. म्हणून यश जर आपल्याला परत परत यावं असं वाटत असेल तर यशाची मीमांसा अनालिसिस करून त्यामधनं माझे लर्निंग लेसन्स काय ते घेऊन मी पुढच्या प्रवासाला निघालं पाहिजे. इंग्रजीमध्ये एक फार चांगलं वाक्य आहे की वेअर युअर सक्सेस ॲज युअर नाईट ड्रेस. आजच्या रात्री तुम्हाला यश मिळालं ना, आजच्या रात्री धमाल करा. दुसऱ्या दिवशी तुम्ही पिचवरती नाईट ड्रेसमध्ये यायचं नाही. यू टेक अ फ्रेश गार्डन स्टार्ट डेनिंग अगेन. म्हणजे यश ही कायमची अवस्था नाही, जशी अपयश ही कायमची अवस्था नाही. स्वीकारता त्याच्यामध्ये आणली पाहिजे. स्वीकार म्हणजे काय, तर त्या गोष्टीचं तात्पुरते पण स्वीकारायचं. जी गोष्ट मुळामध्येच अढळ नाही, जी गोष्ट मुळामध्येच इट्स द मुवमेंट, क्षण आहे तो, त्या गोष्टीला मी कायमचं का समजायचं. हे ज्यांना कळतं ते ग्राउंडेड राहतात. की यश आणि अपयश या दोन्ही अवस्था आहेत, त्याच्यामधून मिळणारं आनंद आणि दुःख या भावना आहेत आणि कोणतीही भावना ही कायमची नसते. मग मला हवी ती भावना जर तयार करायची आहे तर मी माझ्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्या गोष्टी वापरेन, म्हणजे माझं कौशल्य, मग त्याची वृद्धी, मग त्यावरती मी केलेला विचार, हे करून मी पुढे 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 जाईल. दीज आर व्हॅल्यूज. यशाकडे आणि अपयशाकडे कसं बघणं, यश नावाच्या घटनेला माझं सत्व आणि स्वत्व न जोडणं, त्याचप्रमाणे अपयश नावाच्या घटनेलाही ते न जोडणं. ज्या वेळेला मी माझं सत्व आणि स्वत्व, माय इसेन्स अँड माय ॲक्सेप्टन्स, या दोन गोष्टी जोडत नाही ना यश आणि अपयशाला, त्यावेळी माझं कॅरेक्टर हे आपोआपच नेहमीच्या भाषेत आपण त्याला म्हणतो स्ट्रॉंग होतो. म्हणजे मग मी शेफारत नाही, मी माझी स्वतःची व्याख्या यश किंवा अपयशावरून करत नाही. इकडे आपण जे म्हणतोय की शेफारणं, ते कधी होतं की यश हे मी मला लावून घेतो. म्हणजेच काय की यशाची व्याख्या करताना मी यशस्वी असं म्हणतो. हो. म्हणजे ते मी माझ्या सेल्फ वर्थ मध्ये मुरवलं, माझ्या स्वत्वामध्ये ते मुरवलं. असं जिथे होतं तिथे मग भावनिक स्थिरता राहत नाही. कृतज्ञता आणि नम्रता कमी कमी होत जाते आणि मग स्पर्धा, लालसा, द्वेष या गोष्टी येतात. कंपॅरिझन व्हायला लागते. हा माझ्यापेक्षा जास्त यशस्वी, हा माझ्यापेक्षा कमी यशस्वी. ती तुलनाच मुळी थोड्याशा स्वकेंद्रित किंवा फारच स्वकेंद्रित भावनांच्या बघून येते. आणि ज्याला आपण ट्रू कॅरेक्टर म्हणालो, तो काय म्हणेल की मी कडून आम्हीकडे जाईल. मी कडून आम्हीकडे जाणं म्हणजे काय, जसं कप्तान हा
अनेक वेळेला संघहितासाठी स्वहिताला सुद्धा थोडं मागे ठेवतो. आता हा प्रवास कसा आहे की संघहितासाठी स्वहिताला मागे ठेवायला लागलं तरी चालेल, कारण संघहित मला उद्दिष्टांकडे घेऊन जाणार आहे आणि मग त्यानंतर सर्वकडे जाणं. सर्वकडे जाणं म्हणजे काय? आपण द्रविडचं उदाहरण घेतलं. उत्तम खेळाडू, उत्तम संघ सभासद, निवृत्तीनंतर स्वतःचा सर्व अनुभव तरुण खेळाडूंच्या विकासाला हातभार लावण्यासाठी वापरणं म्हणजे सर्वकडे जाणं. म्हणजे त्याच्यासाठीचा सर्व म्हणजे क्रिकेट. अंडर 19चा ही वॉज अ कोच. अंडर 19चा कोच आणि मग भारतीय संघाचा कोच. हे सगळं होताना त्याने स्वतःला मी, आम्ही आणि सर्व कडे कसं नेलं ते पाहिलं, तर आपण राहुल द्रविड हा का रोल मॉडेल आहे हे आपल्याला समजेल. आणि मग आपल्या लक्षात येईल की ही जी वाटचाल आहे, मी कडून आम्ही आणि आम्हीकडून सर्व, ही खेळाडूच्या जीवनात का महत्वाची आहे. आज मी खेळाडू आहे, उद्या मी कप्तान होईन, मग मी कोच होईन. म्हणजे मी, आम्ही आणि सर्व हा माझा माझा प्रवास कसा असणार आहे, हे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. आणि ते जर आपण लक्षात घेतलं तर मग ती हवा एकतर जाणार नाही माझ्या डोक्यात. यशस्वी खेळाडूंमध्ये विश्वनाथ एकाच मॅचसाठी कॅप्टन होता. बर इंग्लंड विरुद्ध भारताचा सामना होता आणि एका पर्टिक्युलर एजला बॉब टेलर हा खेळायला येतो, विकेट कीपर ऑफ इंग्लंड टीम. त्याची एज लागते, कॅच विश्वनाथकडे जातो, अंपायर आऊट देतो, बॉब टेलर जायला लागतो. विश्वनाथला जाणवतं की एखाद दिवस हा कॅच गेलेला नाहीये, हा ग्राउंडमधून बाउन्स होऊन माझ्याकडे आलेला आहे. आणि त्यावेळी काही थर्ड अंपायर थर्ड वगैरे अंपायर नव्हतं, नव्हता. काहीच टीव्ही एवढं हे नव्हतं. तो त्याला परत बोलवतो, बॉब टेलर येतो, सेंचुरी मारतो आणि भारत मॅच हरतो. पण नेक्स्ट डे महाराष्ट्र टाइम्समध्ये किंवा टाइम्स ऑफ इंडियाच्या सगळीकडे विश्वनाथची स्पोर्ट्समन स्पिरिटचं अतिशय कौतुक झालं होतं. दिस इज अ ट्रू कॅरेक्टर. हो. आता जरा विवादास्पद हे होईल की संघाच्या हिताच्या तुम्ही विरोधी वागलात हो, का नाही. पण एका बाजूने हे युनिक उदाहरण म्हणता येईल की सत्सद विवेक जे बुद्धी. सांगत होता, त्याचं मी ऐकलं. आणि जेव्हा आपण विवेकाचं ऐकतो तेव्हा त्याची किंमत सुद्धा भरावी लागते. म्हणजे पुढच्या बॉलवरती तो आउट झाला असता तर आपण म्हणालो असतो वा वा वा, किती उदार, किती चांगला निर्णय घेतला. पण त्याने सेंचुरी घेतली आणि आपलं तात्कालिक यश तरी हिरावलं गेलं. त्यामुळे त्याबद्दलची कटकट किरकिर जास्त झाली. पण हीच तर मूल्यांच्या बाबतीतली एक गंमत आहे की अनेक वेळेला शॉर्ट टर्म गेन्स मिळत नाहीत, पण लॉंग टर्म गेन्स साठी जी आवश्यक असतात तीच खरी मूल्य असतात. वा वा. शॉर्ट टर्म गोल्ससाठी प्रतिमा मदत करू शकेल, पण लॉंग टर्म गोल्ससाठी आपल्याला झाडच मदत करणार, कॅरेक्टर. शेवट्याकडे जाताना मी उदाहरण MS धोनीचंच पुन्हा देईन. अपोनंट टीमचा एक प्लेअर असतो, तो स्वीप मारायला जातो आणि त्याच्या पायामध्ये क्रॅम्प येतो. क्रिचच्या थोडा बाहेर गेलेला असतो, पण त्या क्रॅम्प येतो, तिथे बसतो, त्याला अक्षरशः विव्हळत लागतो. फिजिओ समोरच्या टीमचा येण्याच्या अगोदर MS धोनी त्याचे ग्लोव्ज स्वतःचे काढतो, त्याचे पाय पकडतो आणि त्याला असं उलटा उभा करतो आणि तो त्याला फिजिओ तिथे ऑन द स्पॉट त्याला पायानं द्यायला सुरुवात करतो. दिस इज अ ट्रू स्पोर्ट्समन स्पिरिट. हा खेळाडू आहे आणि हा सफरिंग इंडिव्हिज्युअल आहे. वेदना होत असलेला माझा एक खेळाडू, भले तो माझ्या संघातला नसेल, पण त्याला वेदना होते आणि त्यावेळेला मी माणूस म्हणून आणि खेळाडू म्हणून काय करू शकतो, त्याचा विचार जेव्हा MSD ने केला असणार, त्यावेळेला त्याचं कॅरेक्टर आपल्याला दिसलं. पण आपल्याला लक्षात येईल की खिलाडू वृत्ती असं आपण म्हणतो ते नेमकं कशाला, तर ज्या वेळेला खेळाडू मी, आम्ही आणि सर्व अशा भावनांच्या पायऱ्या ओलांडत जातो तेव्हा, जेव्हा
यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टींच्या पुढे जाऊन त्याला त्या खेळाडूची वेदना दिसते, तेव्हा ते खिलाडू वृत्तीचं दर्शन असतं. आणि जी दर्शनं असतात ती प्रदर्शनासाठी नसतात. म्हणून आपण नेमकं लक्षात घेतलं पाहिजे, की खिलाडू वृत्तीचं असतं ते दर्शन आणि प्रतिमेचं आपण करत असतो ते प्रदर्शन. टिकाऊ काय? ठसा कोणाचा पडणार? आपला चॉईस आहे.